मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. ऐन दुपारची वेळ. वैशाखातील उन्हाच्या झळा खिडकीवाटे घरात येत होत्या. खरं तर ती खिडकी बंद करायला पाहिजे होती, पण दारं खिडकी बंद केल्यावर माझा जीव गुदमरतो अशी विठ्ठलची तक्रार. ऊन एवढं कडक की घरामध्ये माणसं आणि पाखरं घरट्या घरट्यात थपकून राहिली होती. अंथरुणावरती निजून असलेल्या नवऱ्याला सावित्री हात पंख्याने वारा घालीत रात्रीची आठवण काढीत होती. कितीतरी वेळ घशातला बेडका बाहेरच येत नव्हता. देवा, आता पुन्हा यांची कसोटी बघू नकोस रे, तिने टिपलेल्या आवाजाने ती बिचकली. खिडकीतून तिने बाहेर नजर टाकली. खिडकीच्या बाहेरच्या बाजूस भिंतीच्या टिचभर रुंद जागेवर बसून कावळा मोठमोठ्याने ओरडत होता. तिच्या मनाला अशुभाची शंका चाटून गेली. पटकन उठून तिने कावळ्याला हुसकलं आणि त्याच वेळी विठ्ठलला खोकल्याची उबळ आली. ती लगेच त्याच्याकडे धावली. त्याला हळूच उठवून बसवलं आणि पाठ चोळू लागली. राखेच्या भांड्यात बेडका थुंकून छाती वर खाली करीत असतानाच त्याने पुसलं, थुंकीचं पितळी पातेलं कुठं आहे? आज त्याच्या पुढे जर्मलचं पातेलं आलं होतं. घासायला घेतलंय. मग घासलं असेलच की, तेच आण थुंकायला. ते घासायचं राहूनच गेलं की हो. बरं राहिलं तर राहू दे, तसंच दाखव मला. विठ्ठलने पाठपुरावा चालू ठेवला. सावित्रीची पंचायत झाली. हाय ना दुसरं पातेलं? जर्मलचं? विठ्ठलने तिरस्काराने म्हटलं. माझी थुंकी तुला पितळी पातेल्यात घेणं सुद्धा किळसवानं वाटू लागलंय ना ग? नाही हो, असं म्हणू नका. ते पातेलं मोडीत इकलं सकाळी. डोळ्यांना पदर लावी तिने वस्तुस्थिती सांगितली. काय? खोकता खोकता तो म्हणाला. थुंकीचं भांड विकण्यापर्यंत पाळी आली. कशाला करतीस एवढा आटापिटा? बोलू नका हो, त्रास होतोय ना हो तुम्हाला. होऊ दे, मला उत्तर द्या आधी. माझ्या कपाळाचं कुंकू शाबूत राहायला मी मरू नये असं खरंच वाटतं का ग तुला सावित्री? सांगा, मी काय करू तुमची खात्री पटायला? वाटेल ते करीन, जीव गहाण ठेवीन माझा, पण असं बोलू नका हो. तिच्या डोळ्यात आसवं जमा झाली. मग सुंदरला आणि सुजाताला घेऊन ये. त्यांना बघितल्या बिगार मला बरं नाही वाटायचं. नाहीतर नाहीतर आणि तो खोकू लागला. तुमची औषधं घ्यायची वेळ झाले. तिने देवळीत ठेवलेली औषधाची बाटली घेतली. आता औषध घेईन तर सुंदरच्याच हाताने. तिच्यासाठी तळमळणाऱ्या विठ्ठलने प्रतिज्ञाच केली. आता तर इलाजच खुंटला होता. सावित्री हताश झाली. गावात असताना सुद्धा सुंदरला माझ्या घराची पायरी चढून येण्याची हिंमत झाली नाही. तिच्या सावलीने सुद्धा माझं घर विटाळू दिलं नाही. अभिमान वाटण्याजोगं एवढंच काय ते माझ्याजवळ होतं. आता तेही सुंदर हिरावून घेणार माझ्याकडून. एकटक नजरेने ती औषधांकडे बघत राहिली. औषधाच्या बाटलीवरली अक्षर आणि विठ्ठलच्या घशातून येणारा घरघर आवाज तिच्या डोळ्यांना कानांना भयावह सूचना देऊ लागली. सावित्री झटकन उठली. उन्हातानात बाहेर निघाली. अनवाणीच फुपाट्याने तळपाय जाळीत आणि अर्ध्या तासात परत आली. एवढं औषध घ्या. आल्या आल्या तिने आग्रह केला. सुंदर, मिटल्या डोळ्यांनी त्याने एवढाच शब्द उच्चारला. तास 2 तासात येईल ती. राती तिच्या हातानेच घ्या औषध, पण आत्ताच तर घ्या हे. सुंदर येणार? त्याने डोळे उघडले. खोल गेलेले डोळे चमकले. सावित्री, मला उठवून बसव आणि मग पाज औषध. सुंदर येणार. भ्रम झाल्यासारखा तो बडबडू लागला. सावित्री छाती, गळा, खांदे पदराने झाकून धरीत दुःखाने कड आतल्यात गिळीत होती. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत विठ्ठलच्या दारापुढे जीप येऊन थांबली. सुंदर आणि सुजाता घाईने पायउतार झाल्या. सुजाता पळतच घरात शिरली. नाना, सुजाता आकरंदून हाक मारली. त्याने डोळे उघडून पाहिले. तुम्ही आलात? हाडांचा जिवंत सापळा. नाना, आधीच का नाही कळवलत? कोण कळवणार बेटी? मी हा असा अंथरुणाला खेळलोय. आणि सुंदर? सुंदर कुठे? सुंदर उंबरठ्याच्या बाहेर उभी.
पाणावल्या डोळ्यांनी तिथून न पाहत ऐकत होती. आई, नको सुजाता, या घरात शिरायची माझी लायकी नाही. काही क्षणभर स्तब्धता, जीवघेणी. सावित्री उठली, दाराजवळ गेली. सुंदरचा हात धरून तिला घरात घेतलं. मी बी आले सुजाता संग, असं म्हणत ती विठ्ठलच्या पायाशी बसली. आई, जीपचं भाडं? सुजाताला आठवलं, मी दिलंय आधीच. सावित्री म्हणाली. तू दिलंस? विठ्ठल विषण्णपणे हसला. थुंकायचं भांडं विकून एवढे पैसे आले? कसे येतील? मग आणखी काय विकलंस? गहाण ठेवलं. दत्तूशेठ सोनाराकडे. दोघी मायलेकी चपापल्या. अरे वा, सोनाराकडे गहाण ठेवण्यासारखं काय राहिलं होतं घरात? सावित्री उत्तरली नाही. तिचा गळा दाटून आला. बोलावं की नाही या गुंत्यात ती काही वेळ अडकली. का ग गप्प बसलीस आता? विठ्ठलने डिवचलं. माझं मंगळसूत्र. शेवटी तिने सांगितलं आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अरे देवा, सुंदर विव्हळली. काय केलं तुम्ही हे? आमच्यासाठी मंगळसूत्र गहाण ठेवलं? हां, माझं सौभाग्य आयुष्यभर तुझ्याकडेच गहाण पडलंय की. सावित्रीने प्रथमच सुंदर विठ्ठल संबंधावरती तोंड उघडलं. सावित्री. विठ्ठल गुरकावला. काय चुकलं नानीचं? सुजाताने सावित्रीची बाजू घेतली. तशी सुंदर पटकन उठून घराबाहेर गेली. सुंदर! अंथरुणातून हाक आली. आई! लेक दाराजवळ येऊन ओरडली. सावित्री, तू अपमान केलास माझ्या सुंदरचा. जा, तिला शोधून आण जा. तिची माफी माग. अंथरुणातल्या विठ्ठलने त्रागा केला. शांत व्हा नाना. सुजाता समजूत काढू लागली. नानी, पाणी गरम करता का? आपण ह्यांची छाती शेकूया. वेळ काढण्यासाठी सुजाताने सबब शोधली. सावित्री उठली, चुलघरात गेली. बरोबर आणलेल्या बॅगेतून सुजाताने गरम पाण्याने शेकण्याची पिशवी काढली. चूल पेटवून पाणी गरम होण्यास जेवढा वेळ गेला तेवढ्या वेळात सुंदर पळत आली. सुजाताचा जीव भांड्यात पडला. कुठं गेली होतीस ग अशी अचानक, न सांगता सवरता? लेक आईवर भडकली. दत्तूशेठ सोनाराकडे मंगळसूत्र सोडवून आणायला. सुंदरने खाली मान घातली आणि हातात धरलेलं मंगळसूत्र सावित्रीला देऊ लागली. तुझ्या पैशानं सोडवलेलं? नको, मला नको. हे गहाण टाकलं आणि पितळेचं घातलंय मी. माझ्या नशिबाला शोभणारं, साजेसं. जीवनातील असहाय्यतेबरोबर सावित्रीचा अभिमानही उफाळून वर आला. बाईसाहेब, नाही म्हणू नका. सुंदरने अजिजी केली. लग्नात नवऱ्याने घातलेला हा दागिना जपायचा असतोय तो अखेरपर्यंत. तो सोन्याचा असो नाही तर पितळेचा. आपल्या दुःखावरती डागण्या तर देत नाही ना सुंदर? सावित्रीला प्रश्न पडला. तरी ती मंगळसूत्र घेईना. माझ्या पैशानं सोडवलंच नाही बाईसाहेब. तुमच्यापासून हिरावलेलं सौभाग्य मी कशी परत करू? पण निदान हे सौभाग्य लेणं तरी. खालमानेने सुंदर रडू लागली. कोणीच काही बोलेना. सुजाता. सुंदरने स्तब्धतेचा भंग केला. आत्ताच्या आत्ता ह्यांना घेऊन जायला पाहिजे एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे. नाही, आता कुठं? कुणाकडे जायचं नाही. तुमची भेट झाली, बस. आता राहिले काय जगायसारखं? नाना, असं बोलायचं नाही. नानी, आपण सारेजण जाऊया. तुम्ही मनात कसलीही शंका आणू नका. नाना बरे होतील. पैसा? पैसा नको का ग पुरी? विठ्ठल कणला. आईने सांभाळून ठेवलाय तुमचा पैसा नाना. सुजाताने आईला इशारा केला. तुम्हाला आठवतंय? तुम्ही माझ्यावर उधळलेल्या पैशापायी तुमची सारी जमीन विकावी लागली भाऊसाहेबांना. सुंदरने म्हणताच विठ्ठलने क्षीण हात उंचावला. आता कशाला ते मागचं मढ उकरून काढतेस तू सुंदर? तुम्हाला खरं सांगायला, सुंदर सांगू लागली. त्याच्या हुकमाप्रमाणे तुम्हाला मी बोटावरती खेळवायचं, मोहात पाडायचं. पैशाची मागणी करायची हे आधीच ठरलं होतं. तो पैसा मी आजवर दागिन्यांमध्ये जपून ठेवला. आता तुमचाच तो पैसा तुमच्या दुखण्यावरती खर्च करूया. सावित्रीने सुंदरच्या हातातलं मंगळसूत्र घेतलं, गळ्यात घातलं आणि म्हणाली. सुजाता, पोरी लवकर घेऊन चल ह्यांना चांगल्या दवाखान्यात. कानडगाव हे गाव तालुक्याच्या पूर्व भागात सह्याद्री पर्वताच्या एका रांगेच्या पठारावरती वसलेलं. वस्त्या आदिवासींची. डोंगराळ प्रदेशामुळे भरपूर पाऊस, त्यामुळे दाट झाडी. तरसगाव, हिवरे बुद्रुक राळातून वाहणाऱ्या नदीचा उगम या डोंगराच्या रांगेतून झालेला. निसर्गाचं वरदान लाभलेल्या या भागात गावापासून थोडंसं दूर
जिल्हा परिषदेचं प्राथमिक आरोग्य केंद्र होतं. नैसर्गिक उत्तम हवामानाचा उपयोग करून घेण्यासाठी जिल्हा परिषदेने प्राथमिक आरोग्य केंद्राजवळच छोटंसं क्षयरोग रुग्णालयही उगारलं होतं. सुजाता त्या केंद्रात परिचारिका म्हणून होती. तिने तिच्या नानांची या क्षयरुग्णालयात तपासणी करून घेतली. विठ्ठलला व्यसन आणि कुपोषणामुळे क्षयरोगाची बाधा झाली होती. सुजातामुळे विठ्ठलला क्षयरुग्णालयामध्ये अंतररुग्ण म्हणून प्रवेश मिळणं सोपं झालं होतं. आरोग्यदायी नैसर्गिक हवामान, नियमित उपचार, सावित्री आणि सुंदर यांच्या हातचा चौरस आहार आणि सुजाताने परिचारिकेच्या कर्तव्याने आणि लेकीच्या मायेने केलेली शुश्रूषा यामुळे महिनाभरात विठ्ठलची प्रकृती पुष्कळ अशी सुधारली. अर्थात आणखी काही काळ औषधोपचार आवश्यक होता. सुजाताला आरोग्य केंद्रातच हवेशीर सरकारी निवासस्थान होतं. तिच्या निवासात राहून विठ्ठल बाह्य रुग्ण म्हणून औषधोपचार घेऊ लागला. दिवस मावळतीला झोकला. सूर्य झाडांच्या पानांआडून हसऱ्या लालसर किरणांनी कानडवाडीचा निरोप घेऊ लागला. पठारावरच्या परिसरात हवीहवीशी वाटणारी थंड वाऱ्याची झुळके मागून झुळूक अंगावर घेत असत विठ्ठल संध्याकाळचं फिरणं संपवून आरोग्य केंद्राकडे परतत होता. दूरवरून आरोग्य केंद्रातल्या विजेचा उजेड त्याला दिसत असतानाच पाठीमागून प्रखर दिव्यांचा झोत त्याच्या वाटेवरून पुढे जाताना दिसला. त्याने मागे वळून पाहिलं. दिव्यांच्या उजेडाने त्याचे डोळे क्षणभर झाकले आणि एक जीप गाडी त्याच्या जवळ येऊन थांबली. कोण? विठ्ठल काका, तुम्ही इकडं कुठं? ड्रायव्हर जवळच्या सीटवर बसलेल्या अशोकरावांनी आश्चर्याने विचारलं. नमस्कार सभापतीजी. विठ्ठलने हसऱ्या चेहऱ्याने हात जोडले. इकडे सुजाताकडे आलोय. अच्छा, या बसा गाडीत. मलाही आरोग्य केंद्रातच जायचंय. विठ्ठल जीपच्या मागच्या बाजूस बसला. बरं झालं तुम्हीही भेटलात. तुम्ही सांगितलेलं केलं बरं का काका? चालत्या गाडीत मागे वळून बघत सभापतींनी आनंद वार्ता सांगितली. लय उपकार झालं तर बघा तुमचं. आनंदी विठ्ठलने हात जोडले. तशी ऑफिशियल व्हिजिट आरोग्य केंद्राला, पण ही बदलीची बातमी सांगण्यासाठीच खरी फेरी बरं का? सभापतींनी डोळे मिचकावले. तशात तुम्ही भेटलात म्हणजे विस्कीत बर्फच म्हणा की. खरंय, विठ्ठलही हसला. विस्की बिस्की त्याच्या हिशेबात नव्हतीच, पण गेल्या काही महिन्यात हातभट्टीची दारूही विठ्ठलच्या ओठांना लागली नव्हती. हिता आल्यापासून तर डॉक्टरांनी विडी सुद्धा बंद करायला सांगितलं होतं. पथ्याची कडक अंमलबजावणी करायला तिघीजणी लक्ष ठेवून होत्या. जीप आरोग्य केंद्राच्या आवारात येऊन थांबली. केंद्र प्रमुख डॉक्टर स्वागताला आले. विठ्ठल उतरून त्यांच्या जवळ जाऊन म्हणाला, घरी या ना. केंद्राची विजिट आटोपली की येतोच की. सभापती डॉक्टरांबरोबर हॉस्पिटलच्या पायऱ्या चढू लागले. पोर्डातून फेरी मारताना त्यांना सुजाता दिसली. अभिनंदन सुजाता. तिच्या पाठीवरती थाप मारीत त्यांनी तिला बदलीची बातमी सांगितली. खरंच? तिने नवल वाटल्याचं दाखवलं. म्हणजे आम्ही खोटं बोलतो असं वाटलं की काय डॉक्टर हिला? ते खळखळून हसले. तसं नाही सर, पण आता विजिट आटोपली की तुझ्या घरी येऊन चहा पिताना सांगतो सविस्तर सगळं. या ना सर. तोपर्यंत मी. सुजाताने डॉक्टरांकडे सहेतुक बघितलं. जा ना घरी चहा करायला. डॉक्टरांनी ओळखलं आणि झटकन परवानगी दिली. तुला अडवून कसं चालेल? खुद्द सभापतींची गाववाली तू. सभापती आणि डॉक्टर दोघेही हसले. विठ्ठलने आधीच ही बातमी सुंदरला सांगितली होती. ती सावित्रीच्या कानांवर आपोआप गेलीच होती. आपण भर सत्कार सोहळ्यात सभापतींना हे बदलीचं काम कसं सांगितलं ही पूर्वी ऐकवलेली बातमी त्याने पुन्हा सांगितली. तेवढ्यात सुजाताने घरामध्ये प्रवेश केला. सभापती साहेब येतायत घरी. चहा पोह्यांची तयारी करायला हवी. थोड्या वेळाने डॉक्टरांसह अशोकराव आले. चहा नको, पेढे पाहिजेत, पेढे सुजाता. आठवड्याभरात बदली हुकूम डॉक्टरांच्या हातात पडेल. पाण्याचा ग्लास हाती घेताना सभापती म्हणाले, जरूर देईन सर, पण म्हणत ती आत गेली. पोहे भरल्या बशांचा ट्रे आणून तिने टिपॉयवर ठेवला. डिश हातात देत म्हणाली, आणखी एक काम केलं तर मेहरबानी होईल. अगं एकच काय, गाववालीची 1000 कामं करू आम्ही. शेवटी सगळ्यांची नाडी तुमच्या हातातच असते ना. आपल्या विनोदावरती ते स्वतःच हसताना त्यांनी डॉक्टरांना टाळी दिली.
1000 नको, फक्त एकच. बोल की सुजाता. ही बदली 6 महिने पुढे ढकला. तिने हात जोडले. विठ्ठल सहित सारे संभ्रमामध्ये पडले. कमाल आहे की नाही विठ्ठल काका. तुम्ही बदलीसाठी करता आटापिटा आणि हिची नकार घंटा मात्र. माफ करा सर, तुम्हाला पुन्हा पुन्हा त्रास देते. पण तुमच्या विठ्ठल काकांच्या प्रकृतीसाठीच ही त्या आणखी तरी 6 महिने काढले पाहिजेत. कारण हिवरे बुद्रुकला या रोगाचा दवाखाना नाही आणि पेशंटला मानवेल असं हवामानही नाही. हे मात्र खरंय. डॉक्टरांनी दुजोरा दिला. म्हणजे ही ऑर्डर स्थगित ठेवण्यासाठी दुसरी ऑर्डर काढणं आला आता. यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी. तिने पुन्हा हात जोडले. त्यांनी विठ्ठलच्या रोगाची आस्थेने माहिती घेतली आणि आश्वासन दिलं. खटपट करतो, पण काय आहे, बदली हुकुमांची उतरंड असते. थोडंसं इकडे तिकडे झालं की उतरंडच्या उतरंडच कोसळते. डोंट वरी सुजाता, बघतो काय करता येईल ते. आणि ते उठले. डॉक्टरांकडे बघू लागले. सर चहा, सुजाताने आठवण करून दिली. छे छे, ही चहाची वेळ नाही आमची. त्यांनी स्मित केलं. दोघं घराचा उंबरठा ओलांडून बाहेर आले. अचानक मागे वळून सभापतीजी म्हणाले, काका चला आमच्या बरोबर गप्पा मारायला थोडा वेळ. जाऊन या, सुजाताने सुचवलं. तुमचे औषध घेण्याची वेळ होई तोपर्यंत. आरोग्य केंद्रापासून जवळच विश्रामगृह होतं. तिकडे 3 जण पायीच चालत गेले. अशोकरावांना आपण रांगत नागडं फिरताना पाहिलं असलं तरी आज ते पंचायत सभापती पदावरती पोहोचले आहेत. तालुक्याचे पुढारी झालेत आणि केंद्र प्रमुख तर मोठी डिग्रीवाले डॉक्टर. ह्या बड्या आसामींबरोबर चालताना स्वतःच्या थिटेपणाची जाणीव विठ्ठलला झाली आणि तो काहीसा दूर राहून त्यांच्या मागून चालू लागला. विश्रामगृहात गेल्यावर दोघे जण तेथील आरामशीर गुबगुबीत खुर्च्यांवरती बसले. विठ्ठल दाराशी उभा राहिला. हे काय काका? अशोकराव लगबगीने उठले. त्याच्याकडे गेले. त्याच्या हाताला धरून तिसऱ्या खुर्चीवरती आणून बसविताना म्हणाले, अहो तुम्ही आमच्या भाऊंचे एकेकाळचे सहकारी. संकोच नका करू. आपण दोघंही या डॉक्टरांचे पाहुणे आहोत. काय डॉक्टर? खरं आहे की साहेब? डॉक्टरही अतिथ्यशीलता दाखवू लागले. मुळीच संकोच नको. थोड्याच वेळात समोरच्या टिपॉयवर रिकामे पेले, पाण्याने भरलेला जग, चणे, पापडाच्या डिशेस आणल्या गेल्या. शेवटी आली मोठी ताटली. काका हिथं आल्यापासून हे बंद झालं का? अशोकरावांनी बाटलीकडे निर्देश केला. हो. मग आता मागचा सगळा बॅकलॉग भरून काढूयाच्या आईला. बॅकलॉग प्रकरण विठ्ठलला कळलं नाही, पण हा पिण्याचा आग्रह दिसतोय एवढं मात्र समजलं. मला डॉक्टरांनीच बंदी घातले. तुमचं चालू द्या हो. त्याने हात जोडले. डॉक्टर बंदी उठवतील की हो, पण पॅरिसला जाऊन शॅम्पेन आणि पणजीत राहून फेनी न पिण्यासारखं होईल ते. त्यांनी डॉक्टरांना टाळी मागितली. डॉक्टरही टाळी देत दिलखुलास हसले. काका, ह्या कानड गावात आदिवासींनी केलेली मोहाच्या फुलांची ही खास चीज आहे. हिथं आल्यावर हे तीर्थ घेतलं नाही तर शांतम पापम. विठ्ठलराव, डॉक्टरांनी म्हटलं. डॉक्टर म्हणून मी सल्ला देऊ शकत नाही, पण तुम्ही आमचे सन्माननीय अतिथी. सभापतीजींचा आग्रह आहे तेव्हा कंपनी द्यायला हरकत नाही. विठ्ठलला क्षणभर मोह झाला. आपण यादवराव भाऊसाहेबांच्याच बैठकीत असल्याचा भास होतोय असं वाटलं. पण नको. सुजाताने आपल्या लेकीने मरणाच्या दारातून आपल्याला बाहेर काढलं. तिने मोठ्या विश्वासाने यांच्याबरोबर येऊ दिलं. औषधाच्या वेळी परत बोलावलंय. माफ करा. त्याने हात जोडले. तुमचं चालू द्या, मी येतो. आणि उठून तो चालू लागला. महिनाभरात पावसाळा आला. कानडगावच्या सह्याद्रीच्या या रांगेला पर्जन्याचं वरदान लाभलेलं. आभाळ सतत काळ्या ढगांनी आच्छादलेलं. धो धो कोसळणारा धारदार पर्जन्य कधी तिथल्या हिरव्या सृष्टीला त्याच्या धसमुसळ्या जलप्रेमात अक्षरशः बुडवून काढी, तर तो थकल्यावर मंद हसऱ्या धारा तिच्या सर्वांगाला गोड गुदगुल्या करीत. आयुष्यातील बराच मोठा काळ प्रतिकूलतेच्या उन्हात अनवाणी पायांनी आणि बोडक्या डोक्याने चाललेल्या विठ्ठलची प्रकृती आता बऱ्यापैकी सुधारली होती. आजूबाजूच्या या सृष्टीसारखंच आपल्यालाही नवजीवन लाभलं आहे असं त्याला वाटू लागलं. आपल्या लेकीने मरणाच्या दारातून आपल्याला परत आणलं आहे.
या भावनेने तो पुरता भारावून गेला. म्हणूनच ती सांगेल तसा तो वागू लागला होता. म्हणूनच लहान मुलासारखं या कोसळणाऱ्या पावसात भिजत हिंडावं असं वाटत असूनही तो घरातच बसून राहू लागला. कारण सुजाताची सक्त सूचना पावसात भिजायचं नाही. कसल्या कसल्या रोगांची नावं तिने भर्राभर सांगितली होती. भिजलात तर यापैकी एखाद्या रोग्याची शिकार व्हाल म्हणून बजावलं देखील होतं. आणि लक्ष ठेवायला घरातलेच 2 पहारेकरी. बाहेर पाऊस आणि घरात अडकून पडलेल्या विठ्ठलच्या मनातही विचारांची झिमझिम. घरात वावरणाऱ्या या दोघी 2 ध्रुवांवरच्या. एकीच्या गळ्यात आपण घातलेलं मंगळसूत्र, तर सुमनचं प्रतिबिंब शोधण्यात सुंदरच्या जीवनात प्रवेश. काही क्षण वीज चमकून जावी तशी सुमन येऊन गेली. पण तिने आपल्याला घायाळ केलं. जखमी झालो आपण. त्या जखमेवरती फुंकर घालण्यासाठी सुंदर सुमनने केलेली ही जखम ओली असताना सावित्री आली. तिने एखाद दुसरं मूल दिलं असतं तर कदाचित. हे आपण आपल्या बाजूने समर्थन तर करीत नाही ना. कारण जगाच्या दृष्टीने हा आपल्या बाहेरखालीपणा होता. रखेली, तीही आधी यादव भाऊंनी वापरलेली. आपण भलेही सुमनचं प्रतिबिंब तिच्यात बघत होतो. पण चेअरमननी जमीन बळकावण्यासाठी हेतुपूर्वक केलेली ती योजना होती. पण सुजाताने आपल्याला आत्मविश्वास दिला. आपण जननक्षम आहोत हे सिद्ध केलं. पुढच्या रखडलेल्या आयुष्यात तीच एक हिरवळ होती. स्वतःच्या घासातला घास घालून तिला वाढवलं, शिकवलं. सुजाताला वाचनाची भारी आवड. रिकामा वेळ कारणे लावण्यासाठी ही आवड जोपासली असावी. साप्ताहिक मासिक तिच्याकडे पोस्टाने येत असत. तालुक्याच्या वाचनालयाची ती सभासद होती. भरपूर मोकळा वेळ असल्याने विठ्ठल ही नियतकालिक आणि पुस्तक वाचू लागला. ट्रान्झिस्टर रेडिओही घरात होता. तो ऐकण्यातही वेळ जाई. रात्रीची वेळ. सुजाताची रात्रपाळी असल्याने ती आरोग्य केंद्रात ड्युटीवर होती. सावित्री सुंदर निद्राधीन होती. विठ्ठलला झोपच येईना. त्या दोघींची झोपमोड होऊ नये म्हणून त्याने रेडिओ लावला नाही. काहीतरी वाचायला घ्यावं म्हणून तो भिंतीतल्या कपाटात उचकापाचक करू लागला. आणि त्याच्या हाती आली डायरी. कुतूहलाने तो ती चाळू लागला. सुजाताचंच अक्षर. वाचावी की नको या संभ्रमात तो काही वेळ. आणि नंतर संभ्रम दूर सारून डायरी वाचण्याची त्याला झालेली अनिवार्य इच्छा. कानडगावला पहिलीच नेमणूक झाल्यापासून लिहिलेली. सुरुवातीची काही पानं इस्पितळ, रुग्ण यांच्या माहितीविषयक कंटाळवाणी. मग मात्र तिने स्वतःला केलेला प्रश्न त्याने वाचला. मी कोण? लहानपणी शाळेतली मुलं मला विचारीत, तुला किती बाप आहेत ग? कळत नसे. शाळेच्या नोंदीत बाप म्हणून नाव रामदास. घरात असायचे नाना, त्याचं नाव विठ्ठल. वाटायचं नानांचंच दुसरं नाव विठ्ठल असेल. पण आलेली जाण, आसपास वावरणाऱ्या मुलांची घालून पाडून बोलणी यामुळे खरंच काही कळत गेलं. पानं उलटत गेली. आता व्हायचं ते सारं होऊन गेलं. सटवाईने लिहून ठेवलं होतं प्रत्येकाच्या कपाळावरती. तसं घडूनही गेलं. पण इतरांकडून जे कानावरती आलं त्यातला खरे खोटेपणा तपासून बघायला हवा. आईला विचारायला हवं. पण धाडस होत नाही अजून. सावित्रीबाईंची आईने त्यांना नानी म्हणायला सांगितलं होतं. मूर्ती जेव्हा माझ्या डोळ्यांपुढे उभे राहती तेव्हा मी थक्क होते. पाश्चात्य देशांतील सुलभ घटस्फोट, हास्यास्पद वाटणारी त्यामागील कारणं यांच्या पार्श्वभूमीवर नानींची ही पतिनिष्ठा. नानींचीच कशाला, एकूणच भारतीय स्त्रीची ही अवस्था. नानांनी माझ्यासाठी खूप केलं, सोसलं. घराबाहेर अपमानही सोसले असतील. त्यांच्याविषयी माझ्या मनात खूप प्रेम, माया आहे. पण ते नानीविषयी असं का वागतात? दीर्घ श्वास घेऊन विठ्ठलने तो काही क्षण दाबून धरला. अशक्य झालं तेव्हा हळूहळू निश्वास सोडला. पानं उलटली गेली. आज आईच्या खनपटीलाच बसले. म्हटलं, थोर पुरुषांचा इतिहास शाळेतून शिकवला जातो. तो नव्या पिढीला स्फूर्तिदायक, बोधप्रद असतो. सामान्य माणसालाही इतिहास असतो. तो बाहेरच्यांना नाही तर निदान घरवाल्यांना तरी ठाऊक हवा. तिला कितपत समजलं कुणास ठाऊक. पण तिने तोंड उघडलं. तिच्या आई द्वारकापासून सांगत सुटली. आसवांनी भिजलेले डोळे पदराने पुसत. तो नागच होता. असं कशावरून म्हणतेस तू?
आबांना दिसणारा तो प्राणी आणि नंतर त्यानेच आबांना घेतलेला बळी, ही हकीकत ऐकल्यावर विचारलं, म्हणजे काय? नागाचं इश लय झहरी, आई सांगू लागली. तसं नाही, ती नागिन नसल तरी कशावरनं. असल बाई, मी काय सांगू? माझी खात्री हाय, आई ती नागिनच होती. ऐन सुखाच्या क्षणी तिला तिच्या जोडीदारापासून तोडल्याने चिडलेली असल ना. आई तिने नुसता तिच्यापुरता सूड नाही उगवला, मग तिने साऱ्या स्त्री जातीला संदेश दिला. तुम्हाला सुखापासून वंचित करणाऱ्या पुरुषी कामनेला प्रतिकार करा, सूड घ्या. काय बडबडती आहेस तू पोरी, काही कळत नाही. आईची प्रतिक्रिया आली. आजीने सूड घेतला असता तर यादवरावाला तुझ्या अभिलाषेची हिंमतच झाली नसती. पुरुषांचं जग तू अजून बघितलेलं नाहीस ग पोरी. एवढंच सांगून आई गप्प झाली. खरंही असेल तिचं कदाचित. बऱ्याच वेळाने ती स्वतः होऊन बोलू लागली. आमचं एक सोडून दे, पण एका हातानं काही टाळी वाजत नसती. म्हणजे स्त्री सुद्धा पुरुषाला मोहात पाडते असंच ना. मी हसले. बायका बी बापयांना रखेल म्हणून ठेवतात. त्यांच्या संसाराचं वाटोळं करतात. तुझ्या बाबतीत मी आजवर ऐकलेलं बोलण्याचं धाडस केलं. तुझ्या नानाला माझ्यामध्ये त्यांची सुमन दिसली हे कुठं जगाला ठाऊक आहे. लोकांनी अशीच समजूत करून घेतली की म्याच त्यांना ठेवलं आणि तुझ्या नानीच्या संसारात माती कालवली. आपला घसा कोरडा पडल्याची जाणीव विठ्ठलला झाली. डायरी मिटवून जवळचा तांब्या उचलून घटाघटा त्यातील पाणी तो प्यायला. तांब्या जागीच ठेवून तो मिटल्या डायरीकडे बघू लागला. भिंतीवरच्या घड्याळाने तेवढ्यात 2 वाजल्याचं सांगितलं. भरपूर झोप घ्यायची ही सुजाताची पथ्याची सूचना आज मोडली गेली. चला आत्ता तरी झोपावं म्हणून विठ्ठलने टेबल लॅम्प विझवला आणि तो अंथरुणावरती आडवा झाला.